धुळे शहरामधील गरुड कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावरती वाहन पार्किंग करून खरेदी करण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांना शहर वाहतूक शाखेचे पी.आय. भूषण कोते यांनी दणका दिलाय। सदर वाहन शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये जमा करत दंडात्मक कारवाई केली गेली। या सर्वच जमा करण्यात आलेल्या वाहनधारकांवरती दंडात्मक कारवाई करण्यासह वाहनधारकांना ताकीद देखील देण्यात आले। तसेच वाहनधारकांनी बेशिस्तपणे वाहन पार्किंग करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जावे लागेल, असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण काते यांनी दिलं आहे। नमस्कार, मी एपीआय भूषण रमेश कोते, शहर वाहतूक शाखा धुळे। धुळे शहरातील जे दुचाकी स्वार आहेत ते आपल्या गाड्या नेहमी कुठे दुकानात खरेदी करत असताना किंवा बाजारात येत असताना रोडच्या मध्यभागी लावून ते निघून जातात आणि संपूर्ण खरेदी होत नाही तोपर्यंत अर्धा एक तास ते तसेच ती गाडी रोडवर असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होत असतो। अशा गाड्यांवर आपण नेहमी दंड टाकत होतो, परंतु याचा प्रभाव त्या वाहन चालकांवर होत नव्हता। त्यामुळे आज आम्ही आमच्या स्टाफसह एक मोहीम हाती घेतली। त्यात असे सर्व बेशिस्त वाहन चालक जे आपल्या गाड्या रोडवर पार्क करून गेलेले अशा सर्वांच्या गाड्या आम्ही वाहतूक शाखा इथे आणून जमा केल्या आहेत। असे एकूण 27 वाहन आम्ही जमा केले। त्यात या सर्व 27 वाहन चालकांकडून त्यांच्या आत्ताचे दंड तसेच मागील प्रलंबित सर्व दंड आम्ही वसूल करून घेतलेले आहेत। ही मोहीम यापुढे असे चालू राहणार आहे। तरी या प्रसंगी मी सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण जेव्हा बाजारात खरेदी करता येतात तेव्हा कुठे जाताना आपले वाहन योग्य ठिकाणी पार्क करावे, जेणेकरून रहदारीस अडथळा निर्माण होणार।